इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील गॅस वितरण केंद्राकडून मिळालेल्या घरगुती गॅस सिलेंडरमध्ये पाणी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। राजेगाव तालुका दौंड येथील रतन गोसावी या ग्राहकाने सिलेंडर वापरण्यास सुरुवात केल्यानंतर अवघ्या 2-3 दिवसातच गॅस संपल्याचं लक्षात आलं। त्यानंतर सिलेंडरची तपासणी केली असता त्यामधून पाणी बाहेर येत असल्याचा प्रकार उघड झालाय। ग्राहकाने सिलेंडरमधील व्हॉल्व्ह दाबून पाहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर आल्याचा दावा केला आहे। या प्रकाराबाबत गॅस एजन्सीची संपर्क साधला असता समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचंही ग्राहकाचं म्हणणं आहे। दरम्यान गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना वारंवार एजन्सीकडे जावं लागत असल्याची तक्रारही समोर आली आहे। घरपोच सेवा देणं अपेक्षित असताना अनेक ग्राहकांना स्वतः जाऊन सिलेंडर आणावं लागत असल्याचं सांगितलं जातंय। या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आता ग्राहकांकडून करण्यात येतेय। दरम्यान गणेश गोसावी आणि एका महिला गॅस धारकांनी या संपूर्ण घटनेविषयी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। माझं नाव गणेश गोसावी, माझ्या आईच्या नावावर कार्ड आहे आणि मी 20 तारखेला टाकी घेतली होती आणि तेव्हा मी घरी नेली। गॅस थोडासा शिल्लक होता, माझं अजून एक कनेक्शन आहे भारत गॅसचं, त्यात शिल्लक असल्यामुळे मी 3 दिवस झालं जोडलेली टाकी आणि काल रात्री बघितलं तर गॅस संपला। मी म्हणलं नवीन टाकी कस काय संपली, तर बघितलं आई म्हणली असं उलट करून बघ त्याला। मग पलटी केली टाकी, पलटी केली तर काहीच नाही, गॅस ह्याच्यात तर पाणी वाजतंय असं। आई म्हणली काय वाजतंय, बघितलं तर खाली चावी घातली, चावी घातल्यानंतर त्यातनं पाणी आलं बाहेर। मग नंतर मी गॅस एजन्सीवाल्याला दुसऱ्या दिवशी फोन केला, ते म्हणला काय असेल ती तुमचं टाकी घेऊन या आणि जेवढं पाणी असेल तेवढं तुम्ही वजा करून तुम्हाला दुसरी टाकी देतो, एवढंच बोलणं झालं। गोडवनला आणावं लागते आणि गोडवनला पण नसतं, डायरेक्ट ऑफिसला नसतं काय, डायरेक्ट गोडवनला जायचं आणि गोडवनवरनं घेऊन यायची टाकी। सर्वसामान्यांची एकदम लूट होती, अन्नात बेसळ, आता तर टाकीमध्ये बेसळ यायला लागली। पाणी त्यात कसं सोडलंच कसं पाणी, ते मी म्हणतोय कसं टाकलं असेल पाणी त्याच्यात। सरकारने महागाई तर एवढी केलीये, पण महागाई करून जर अशी दगाबाजी होत असेल तर त्यात करायचं काय, स्त्रियांनी करायचं काय? आज काम बुडवायचं, दिवसभर त्या टाकीसाठी लाईन मध्ये राहायचं, 4-4 दिवस का टाकी बुक पण होत नाही आता पहिल्यासारखी, आणि बुक करून मोकरम येणं जाणं पण करायचं, लांब गोडाऊनला पण आणायला जायचं। 4 किलोमीटर तरी असं साधारण गोडाऊनला टाकी आणायला किती लांब ते, अजून 3 किलोमीटर, म्हणजे असं 7 ते गाडीवर। कोणती गाडी कुणाला पण घेऊन जायचं, आमच्याकडे तर सध्या गाडी पण नाहीच आहे, कुणाला बी त्यात 100 रुपयाचं पेट्रोल टाकायचं आणि घेऊन जायचं मुलांना वगैरे। आणि त्यात जर असं पाणी निघत असेल तर करायचं काय? एकच आहे, एक इंडियनच आहे।